हॅलो गाईज, नमस्ते सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजचा टॉपिक असणार आहे की समजा तुम्ही तुमचं मराठीमध्ये तुम्हाला एक यूट्यूब चॅनल बनवायचं आहे, तर तुम्ही कोणते टॉपिक सिलेक्ट करू शकता अ, तुमचं यूट्यूब चॅनल बनवण्यासाठी. तर ते आपण आज मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. तर हे एक तर ऐकायचं की जर तुम्हाला यूट्यूब चॅनल बनवायचं असेल तर टॉपिक तरी कुठलं पण असू देत. असं नाही म्हणत की हेच पाहिजे, तेच पाहिजे असं नाही. तुम्ही जे टॉपिक तुम्हाला आवडतं ना, ते तुम्ही सिलेक्ट करा. मी ह्याच्यामध्ये जे सांगते त्याच्यामध्ये आणि तुम्ही व्हिडिओ घालायला सुरुवात करा. ओके. एकदा तुम्ही सुरुवात केला तर कसं होतंय की नंतर तुमचं व्ह्यूज, सबस्क्राईब सगळं वाटल्यानंतर चॅनल पण मॉनिटाईज होते. ओके. तर फर्स्ट बघूया. फर्स्ट आहे ट्युटोरियल्स म्हणून. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला आवड आहे ट्युटोरियल्स बनवायची, तर तुम्ही ट्युटोरियल्सवरती पण काय करू शकता, तुमचं चॅनल ओपन करू शकता. ज्याच्यामध्ये तुम्ही सगळे फर्स्टपासून 10th पर्यंत जे सब्जेक्ट आहेत त्याच्यावर तुम्ही बनवू शकता किंवा सेकंड इयरपासून असतात, फर्स्ट इयर, सेकंड इयर पी-यू-सी, त्याच्यावरती तुम्ही बनवू शकता किंवा स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यावर तुम्ही ट्युटोरियल्स बनवू शकता किंवा इंजिनिअरिंगमध्ये असेल तर इंजिनिअरिंगमध्ये पण भरपूर असतात. म्हणजे C++, CS, जावास्क्रिप्ट, JS असं भरपूर काही काय असतं. मग त्याच्यामध्ये पण तुम्ही ट्युटोरियल्स बनवू शकता जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. ओके. तर ट्युटोरियल पण बेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अर्निंग पण खूप चांगलं भेटतं ट्युटोरियल्समध्ये, कारण ते एज्युकेशन, तुम्ही एज्युकेट करायला. ओके. सो त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप अर्निंग मिळू शकते. नेक्स्ट आहे कुकिंग. जर तुम्हाला कुकिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर मराठीमध्ये पण कुकिंग चॅनल तुम्ही चालू करू शकता. ओके. जे खूप चांगलं हॅबिट आहे. आणि कुकिंगचं पण तर सगळ्यांना आवडते कुकिंग वगैरे. तर तुम्ही घरी बसलेला आहात, काय करत नाही, तर कुकिंग तुम्ही घरी काय बनवता तेच तुम्ही युनिक पद्धतीने बनवून त्याचा तुम्ही करू शकता. ओके. तर नेक्स्ट आहे फिटनेस. फिटनेस म्हणजे काय, आपण जे फिट राहतो त्याचे टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही देऊ शकता. जर टिप्स तुम्ही गुगलमधून कुठून पण सर्च केला तर तुम्हाला टिप्स वगैरे मिळतील की फिट राहायला आपण काय काय टिप्स फॉलो करायचं. त्याच्याबद्दल तुम्ही व्हिडिओज घालू शकता, व्हिडिओ बनवू शकता, म्हणजे तुमचा युट्यूब चॅनल चालू करू शकता. किंवा कॉमेडी, जर तुम्हाला कॉमेडी जमत असेल ना, तर कॉमेडीबद्दल पण तुम्ही तुमचं युट्यूब चॅनल चालू करू शकता. ते खूप चांगलं आहे, कारण कॉमेडी खूप लोक बघतात ते. किंवा ट्रॅव्हलिंग, समजा तुम्हाला ट्रॅव्हलिंग, इथे मी सगळ्यांची नावं द्यालो एक तर तुम्ही ते बघत राहा. ओके. नेक्स्ट आहे ट्रॅव्हलिंग. समजा तुम्हाला फिरायची आवड आहे तर तुम्ही कुठं कुठं जाता, ट्रॅव्हलिंग करता, ते सगळं कव्हर करायचं. खूप छान आहे ते पण ट्रॅव्हलिंग, कारण लोकांना कसं आता तेच बघून बघून वैताग येतो. मग ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ तुम्ही घातला विथ एक गुड म्युझिक तर खूप छान, लोक खूप बघतात. ओके. ट्रॅव्हलिंग चॅनल तुम्ही चालू करू शकता. नेक्स्ट आहे गेमिंग चॅनल. ओके. तर गेमिंग तरी भरपूर आवडतं गेम, म्हणजे जास्त बॉईज इंटरेस्टेड असतात, पण गर्ल्स पण आहेत इंटरेस्टेड, असं नाही की बॉईजच आहेत. तर तुम्ही पण चालू करू शकता. गर्ल्स असू देत, बॉईज असू देत, कोण पण असू देत, तुम्ही गेमिंग चॅनल पण तुमचं चालू करू शकता. नेक्स्ट आहे अनबॉक्सिंग. आता कुठलं पण एक प्रोडक्ट आहे, तर फॉर एक्झाम्पल एक प्रोडक्ट आहे म्हणून समजा, तर ह्याचं अनबॉक्सिंग करायचं, ओपन करून दाखवायचं काय काय आहे याच्यामध्ये. नेक्स्ट ह्याचं हे, आता हे केबल आहे, असं केबल आहे म्हणून तुम्ही सांगू शकता, किंवा ह्याचे फीचर्स काय काय आहेत असं तुम्ही एक्सप्लेन करू शकता. कुठलं पण कुठलं पण प्रोडक्ट असू दे त्याचं तुम्ही अनबॉक्सिंग करून म्हणजे त्याचं पण तुम्ही तुमचं चॅनल बनवू शकता, अनबॉक्सिंगचा व्हिडिओ. ओके. फॉर एक्झाम्पल हे माऊस आहे, तर ह्या माऊसबद्दल पण तुम्ही रिव्ह्यू करू शकता, किंवा ह्याचं नवीन आणलं असेल तर ते अनबॉक्सिंग करून पण तुम्ही दाखवू शकता. असं ह्याचं पण तुम्ही तुमचं चॅनल बनवू शकता, जे खूप चांगलं पण आहे आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला चांगला इन्कम पण मिळू शकतं अनबॉक्सिंगमध्ये. नेक्स्ट आहे सगळ्यांचं आवडतं ते म्हणजे व्लॉगिंग. जर तुम्हाला व्लॉगिंग आवडत असेल, व्हिडिओ करायचं प्रत्येक गोष्ट, तुमच्याकडे टाइम वगैरे असेल तर तुम्ही व्लॉगिंग पण करू शकता, जे आजकाल सगळेजण करायला होते, तर ते पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. नेक्स्ट आहे म्युझिक. जर तुम्हाला म्युझिक खूप आवडत असेल, तुम्ही सिंगिंग वगैरे करत असाल, तर तुम्ही म्युझिक चॅनल तुमचं स्वतःचं तुम्ही ओपन करू शकता, जेणेकरून तुम्हाला पब्लिसिटी पण मिळू शकते, राईट. तर असे हे आहेत यूट्यूब चॅनल, आता मी जे सांगितलेले आहेत, आय थिंक 10 मी तुम्हाला सांगितले असतील मे बी. तर त्याच्यामध्ये हे ह्याच्यावरून तुम्ही कुठलं पण टॉपिक घेऊन तुमचं तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करू शकता. ओके. तर मी सांगते की हे टॉपिक चांगलेच आहे, त्याच्यामध्ये कुठलं पण एक सिलेक्ट करा आणि तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल चालू करा. जेणेकरून कसं होतं, आत्ता तरी ग्रो नाही होणार ना, हळूहळू ग्रो होईल आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशाने तुम्ही काहीतरी करू शकता, राईट. स्वतःच्या हातामध्ये थोडंफार तर तुम्हाला इन्कम येईल, जे तुम्ही फॅमिली सपोर्ट करा, तुम्ही स्वतःला सपोर्ट करू शकता. ओके. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही कुठलं पण ह्याच्यामध्ये टॉपिक सिलेक्ट करा. सगळे टॉपिक चांगलेच आहेत, त्याच्यामुळे टॉपिक सिलेक्ट करा, तुमचं यूट्यूब चॅनल ओपन करा, सुरुवात करा. मी तुम्हाला सांगते सुरुवात करा, पुढचं होतंय आपणच, पण सुरुवात तर एकदा करा. ओके. तर तुम्ही टॉपिक सिलेक्ट करून तुमचं यूट्यूब चॅनल चालू करा. आणि तुम्हाला काय पण समजलं नसेल यूट्यूब चॅनल चालू करताना तर प्लीज कमेंट करा, मी तुम्हाला आन्सर करायला ट्राय करेन. ओके. तर हे होते मराठी यूट्यूब चॅनल आयडियाज, जे तुम्ही घेऊन कुठलं पण तुमचं यूट्यूब चॅनल चालू करू शकता. नेक्स्ट मी व्हिडिओ घेऊन येईल की टेक्निकल
YouTube चॅनल तुम्ही कसे चालू करू शकता, म्हणजे टेक्निकल कुठले तुम्ही सब्जेक्ट सिलेक्ट करू शकता, त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला व्हिडिओज घेऊन येईन. ओके. तर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच एव्हरीवन.